नमस्कार, मी विलास महल्ले. जी टीव्ही न्यूज मराठीच्या या बातमीपत्रात आपलं स्वागत. भारतीय प्रजासत्ताक दिनाचा 76वा वर्धापन दिन यवतमाळच्या घाटंजीमध्ये ठिकठिकाणी साजरा करण्यात आला. घाटंजी शहरातील शासकीय, निमशासकीय कार्यालयात मान्यवरांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं. ध्वजारोहण समारंभाला घाटंजी शहरातील गण्यमान्यवरांनी हजेरी लावली. भारतीय प्रजासत्ताक दिनाचा 76वा वर्धापन दिन आज यवतमाळ जिल्ह्यातील घाटंजीमध्ये ठिकठिकाणी ध्वजारोहण करून साजरा करण्यात आला. घाटंजी नगरपरिषद कार्यालयामध्ये उपाध्यक्षा सोनल ठाकरे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं. यावेळी नगरपरिषद मुख्याधिकारी राजू घोडके, नगराध्यक्ष परेश कारिया, नगरपरिषद सदस्य आणि शहरातील गणमान्यवर उपस्थित होते. घाटंजी शहरातील आझाद मैदानात नगराध्यक्ष परेश कारिया यांनी ध्वजारोहण केलं. यावेळी नगरपरिषद मुख्याधिकारी राजू घोडके, उपाध्यक्षा सोनल ठाकरे यांच्यासह नगरपरिषद सदस्य आणि शहरातील गणमान्यवर उपस्थित होते. घाटंजी पोलीस स्टेशनमध्ये पोलीस निरीक्षक केशव ठाकरे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं. यावेळी पोलिसांकडून मानवंदना देण्यात आली. पोलीस निरीक्षक केशव ठाकरे यांनी पोलिसांना यावेळी शपथ दिली. व्यक्तीला जवळच्या आरोग्य केंद्रामध्ये जाण्यासाठी प्रेरित करेल. जर कुष्ठरोग असेल तर त्याला पूर्ण उपचार मिळावे यासाठी मदत करण्यास मी दक्षता घेईल. जर माझ्या जवळपास माझ्या मित्रामध्ये शेजारी आणि समाजामध्ये कोणी कुष्ठरोग असेल तर मी त्याच्या सोबत बसेल आणि याबाबत कुठल्याही प्रकारचा भेदभाव करणार नाही. मी अशी शपथ घेतो की येथे कुष्ठरोग पीडित व्यक्तीबरोबर सामाजिक भेदभाव होणार. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या कुष्ठरोगमुक्त भारताचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी नेहमी प्रयत्नशील राहील. घाटंजी शहरातील वीज वितरणच्या शहर कार्यालयात उपअभियंता गौरव कनाके यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं. यावेळी वीज वितरणचे कर्मचारी उपस्थित होते.
घाटंजी तहसीलमध्ये मुख्य शासकीय ध्वजारोहण समारंभ घेण्यात आला. तहसीलदार विजय साळवे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं. यावेळी पोलिसांकडून मानवंदना देण्यात आली. मुख्य शासकीय ध्वजारोहण समारंभाला घाटंजी शहरातील शासकीय, निमशासकीय कार्यालयातील कर्मचारी वृंद, शालेय विद्यार्थी आणि शहरातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. भारत माता की भारत माता की भारत सामने सोड देंगे सामने सोड जय हिंद. घाटंजी शहरातील शासकीय, निमशासकीय, खाजगी संस्थांमध्ये मान्यवरांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं. संजय ढवळे, प्रतिनिधी GTV न्यूज मराठी. या बातमीपत्रात इथेच थांबतो. परत भेटूया नवीन बातमीपत्रात. तोपर्यंत पाहत राहा GTV न्यूज मराठी. नमस्कार.